सोलापूर शहरात पावसाचा हाहाकार. अनेक भागात नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. नागरिकांची घरं, गाड्या पाण्याखाली. शेळगी भागातील सर्व भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यात कैद. सोलापूरच्या अक्कलकोटमधील वागदारी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो, तर वागदारी परिसरातील शेती पाण्याखाली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यात पावसाचा कहर. शिरसी गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा. शिरसी गावात जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावातील 100हून अधिक ग्रामस्थ गावातच अडकले. सोलापुरातील अक्कलकोटमध्ये शिरसी गावात मध्यरात्रीपासूनच अति मुसळधार पाऊस. ओढ्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प. सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे वज्रेश्वरी नगरच्या आजूबाजूतील परिसरात शेतासह नागरी वस्तीतही पाणी शिरले. सोलापूरसह अक्कलकोटला पावसाने चांगलंच झोडपलं. अतिवृष्टीमुळे घरात तसंच शेतात पाणी शिरलं आणि संपूर्ण परिसराला तळ्याचं स्वरूप आलं. मुख्यमंत्र्यांकडून मदतीचं आश्वासन देण्यात आलं. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी. महामार्गावर पाणीच असल्याने वाहतुकीवर याचा परिणाम. धुळ्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम. सोलापूरमध्ये अक्कलकोटच्या शिरवळमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे पंचलिंगेश्वर ओढा ओव्हरफ्लो. आजूबाजूतील परिसर शेतात पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान. जोरदार पावसामुळे उमरगा अक्कलकोट मार्ग बंद. अक्कलकोटला जाणाऱ्या मार्गावरील सिरसी पुलावरून पाणी. अक्कलकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बस बंद. प्रवाशांवर सोलापूर मार्गे लांबच्या पल्ल्याने अक्कलकोटला जाण्याची वेळ. मुसळधार पावसामुळे चंद्रपूरच्या वर्धा नदीला पूर. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला जोडणारा भोयगाव वर्धा पूल पाण्याखाली. सिमेंट कोळसा उद्योगांना याचा फटका. मागील 2 ते 3 दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला. पुढील 2 दिवस कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक तर विदर्भात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता. पुढील आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढणार. भुसावळच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडले. धरणातून 30,000 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अमरावती जिल्ह्यातील 56 पाणी प्रकल्पात 85% जलसाठा. गेल्या काही दिवसात संततधार पाऊस झाल्यानं धरण क्षेत्रातील जलसाठा वाढला. सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 96.75% जलसाठा. जळगावमध्ये जिल्ह्यात सतत हवामानात बदल. कारल्याचं उत्पन्न घटलं. गतवर्षीच्या तुलनेत 80% कारला उत्पादनात घट झाली. बीडच्या अंबाजोगाईमध्ये अतिवृष्टी. सोयाबीन पिकामध्ये अजूनही गुडघाभर पाणी. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकांचं नुकसान. येलो मोझॅक रोगाचा देखील प्रादुर्भाव. शेतकऱ्यांसमोर नवीन संकट. वर्ध्याच्या आर्वीत सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव. सेलसुरामधील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून पाहणी. सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील सीताफळ बागांचं प्रचंड नुकसान. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांची ही मागणी. धुळे तालुक्यात झालेल्या पावसामुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. कपाशीची पानं लाल व्हायला सुरुवात. शेतकरी संकटात सापडल्याने कृषी खात्यात आता मार्गदर्शन करून त्याचे पंचनामे करा. स्थानिकांची मागणी. वर्ध्याच्या देवळीचे आमदार राजेश बकानी यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची भेट घेतली. अतिवृष्टी आणि रोगामुळे पिकांच्या नुकसानीवर तात्काळ मदत देण्याची त्यांची मागणी. भंडाऱ्यात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू. शेळी चारण्यासाठी गेलेल्या 52 वर्षीय शेतकऱ्यावर वीज कोसळली. मानेगाव परिसरात बाजार परिसरात ही दुर्घटना घडली. नांदेडमध्ये शेतकरी मायलेकराकडून रस्त्याचं काम अडवत विष प्राशन. लोहा कंधार महामार्गात 100 फूट जमीन जास्त घेतल्याचा आरोप. तर बांधकाम विभागाने आरोप फेटाळले. दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरावस्था. शहरातल्या मुख्य रस्त्यांवर 5 फुटाहून अधिकचे मोठे खड्डे. खड्ड्यांमधून वाट काढताना वाहन चालकांची तारेवरची कसरत. अकोलामधील बाळापूर तालुक्यातील निंबी रस्त्याची दुरावस्था. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावं. ग्रामस्थांची मागणी. वाशिम जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान 60हून अधिक डीजेवर कारवाई. नियमभंग करणाऱ्या डीजेवर 15 ते 30 हजार रुपयांचा दंड वसूल.
साताऱ्यात दुचाकीवर हातात साप घेऊन ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल. वायसी कॉलेज परिसरातील हुल्लडबाज तरुणांचा हा व्हिडिओ. सातारा पोलिसांकडून युवकांचा तपास सुरू. हिंगोलीच्या औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये 57 लाख रुपयांचा गैरव्यवहार. निधी अपहाराचा गट विकास अधिकाऱ्यावर ठपका. लेखा विभागाकडून कारवाई करण्याची शिफारस. कणकवलीतील घेवारी मटका अड्ड्यावर नितेश राणे यांनी धाड टाकल्याचं प्रकरण अधिकाऱ्यांना भोवलं. सिंधुदुर्गच्या कणकवली पोलीस ठाण्यात 2 पोलिसांची तडकाफडकी बदली. सोलापुरात रेशन तांदळात मृत साप आढळला. मोदी परिसरातील राम भंडारे या रेशनधारकाचा दावा. परिसरात खळबळ. बीडमध्ये घशात चॉकलेट अडकल्याने 7 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू. बीड तालुक्यातील काटवटवाडीतील धक्कादायक घटना. बीडच्या रामगड परिसरात 3 वर्षीय चिमुकलीच्या हत्येनंतर पित्याची आत्महत्या. सर्व प्रकार कौटुंबिक कारणावरून झाल्याचा प्राथमिक अंदाज. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पोर्ट्स बाईकवरून मुलींना त्रास देणाऱ्याला अटक. स्पोर्ट्स बाईक रायडर समीर शेखला अटक. पुण्याच्या दौंडमध्ये जमिनीच्या मोजणीवरून प्राणघातक हल्ला. जमिनीच्या मोजणीवरून थेट कोयत्याने वार. दौंड पोलिसात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरमधून 4 लाख किमतीची तुरीची डाळ चोरून मध्य प्रदेशमध्ये विकणारा ज्ञानेश्वर अवचट या ट्रक चालकाला अटक. पारडी पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध सुरू. बीडच्या केजमध्ये आवादा पवनचक्की उभारणाऱ्या कंपनीने 13 लाख रुपयांचं साहित्य केलं लंपास. केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळ्यामधील हत्या प्रकरण. मुख्य संशयित आरोपी दुर्वास पाटील फरार. दुर्वासचे वडील दिनेश पाटील आणि मित्रही गुन्ह्यात सहभागी. दिनेश पाटीलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दुर्वासच्या प्रियसीला त्रास देत असल्यानं वीरची हत्या. बारामतीच्या परवडीत जागेवरून वाद. बापलेकाकडून झालेल्या मारहाणीत पुतण्याचा मृत्यू. तालुका पोलिसांकडून दोघांना अटक. जागेत बाथरूम बांधल्यावरून वाद झाल्याची माहिती. अकोल्याच्या पातूरमधील कौटुंबिक वादातून एकाची निर्घृणपणे हत्या. हत्याप्रकरणी पातूरच्या चन्नी पोलिसांनी एका कुटुंबातील तिघांना केली अटक. वाशिमच्या कारंजा विमान कॉलनीतील शिक्षक जाकीर शेख यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न. शेजारच्या महिलेने आरडाओरडा केल्याने दरोडेखोर पसार. कारंजा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. नागपूरच्या कामठी रोड येथे MR हॉटेलमधल्या देहव्यापारावर सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई. हॉटेल मालकासह 4 जण ताब्यात तर 1 पीडितेची सुटका. 4 आरोपींकडून 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नागपूरमध्ये MD ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱ्या आरोपीला अटक. 2 आरोपींचा शोध सुरू. 6 लाख रुपये किमतीचे 102 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त. वाठोडा पोलिसांची कारवाई. भंडाराचे खासदार प्रशांत पडोळेंच्या वाहनाला अपघात. प्रशांत पडोळे गंभीर जखमी. वाहनांचं मोठं नुकसान. नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळील ही घटना. परभणीच्या जिंतूर रस्त्यावर बस आणि पिकअपची धडक. बस चालक किरकोळ जखमी असून सर्व 29 प्रवासी सुखरूप. बुलढाण्याच्या चिखलीतील राड्याप्रकरणी 20 जणांसह 40 ते 50 जणांवर गुन्हे दाखल. सार्वजनिक ठिकाणी राड्या केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल. शाळेच्या अधीक्षकांनी विद्यार्थिनीकडून घरचं काम करून घेतलं. नागपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील घटना. आश्रमशाळेच्या अधीक्षक सोनाली दुपारे यांच्यावर निलंबनाची कारवाई. पालघरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या लोकदरबारला ठाकरेंच्या शिवसेनेला विरोध. महापालिकेच्या गेटवरच सेनेच्या कार्यकर्त्यांकडून काळ्या फीत बांधून निषेध आंदोलन. दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन. 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडणार. आज ओबीसी नेत्यांच्या ऑनलाईन बैठकीत तारीख निश्चित होणार. भुजबळ ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. बुलढाण्याच्या लोणारमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा. हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी. जळगावात आरक्षणासाठी बंजारा गौर सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी. या मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित. अभिनेता किरण मानेच्या नेपाळ संदर्भातील फेसबुक पोस्ट विरोधात भाजप आक्रमक. नाशिकमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार. किरण मानेंवर कठोर कारवाईची मागणी. धाराशिव जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचा समितीत समावेश. प्रशिक्षण सुरू. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. धाराशिवच्या नळदुर्गमध्ये सकल हिंदू समाजाचा मूक मोर्चा. नळदुर्ग शहरात देखील आज कडकडीत बंद. ईद ए मिलादच्या मिरवणुकीत वादग्रस्त घोषणा दिल्यानंतर हिंदू समाज आक्रमक.
सोलापूर करमाळा रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी न लागल्याने उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्याचं निवेदन 15 सप्टेंबर रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याबाबतचं दिलं निवेदन. जळगावच्या 40 गावात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरलं. लोंढी गावात 3 वर्षापासून ग्रामसभा होत नसल्याचा आरोप. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा 16 दिवस चाललेला बेमुदत संप संपुष्टात. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी तत्वतः मागण्या मान्य केल्याने संप मागे. सांगली विटा कवठे महाकाळ महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. नुकसान भरपाई मिळावी बाधित शेतकऱ्यांची प्रमुख मागणी. धुळ्याच्या कापडणे परिसरातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण. यावेळी ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक. हिंगोलीतील शेकडो घरावर सोलर प्लेट पासून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती. जास्तीत जास्त लोकांनी सोलारचा वापर करावा. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे हिंगोलीकरांना आवाहन. अकोल्यामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची आढावा बैठक. मविया आमदारांना बैठकीचं निमंत्रण नाही, तर बैठकीत महायुतीला आमदारांसह पदाधिकाऱ्यांचेही स्वागत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोल्हापूर दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली. यंदा सभेत महाडिक आणि हसन मुश्रीफ गटामध्ये ईर्ष्या पाहायला मिळाली. कराडमध्ये मोहम्मद पैगंबर यांची जयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि यावेळी हजारो मुस्लिम बांधवांच्या सहभागाने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. नेपाळमध्ये पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप अडकलाय. पुण्याहून 23 ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेला होता. 4 तारखेला 23 जण काठमांडूमध्ये पोहोचले. गेल्या 4 दिवसांपासून हे सगळे पर्यटक हॉटेलमध्ये अडकलेत. नेपाळमध्ये अकोल्यातील 13 जण अडकले. अकोला शहरातील 10 आणि आलेगावमधील 3 समावेश. 5 जण परतीच्या मार्गावर तर उर्वरित 8 जण मदतीच्या प्रतीक्षेत. केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पहिल्यांदा घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन. नेपाळमध्ये शांती प्रस्थापित व्हावी. दर्शनानंतर मनोहरलाल खट्टर यांची प्रतिक्रिया. शिर्डीतील साईबाबा संस्थानाकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर, एआय आधारित पीपल काउंटिंग तसंच फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित. गर्दी नियंत्रण, सुविधा व्यवस्थापन आणि सुरक्षा अधिक परिणामकारक होणार. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात. मंदिराच्या शिखरांच्या रंगरंगोटीसह स्वच्छतेचंही काम हाती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी यावेळी पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार. वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात डिजिटल युगात मीडिया साक्षरतावर विशेष व्याख्यान. कार्यक्रमाला भारत पर्यावास केंद्र नवी दिल्लीचे निदेशक के.जी. सुरेश, कुलगुरू कुमुद शर्मा यांची उपस्थिती. नागपूर शहरातील उड्डाणपूल उद्यापासून नागरिकांच्या सेवेत येणार. वोले पेट्रोल पंप ते विद्यापीठ दरम्यान नवा उड्डाणपूल. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या लोकार्पण होणार. अहिल्यानगरमधील न्यू आर्ट्स महाविद्यालयात 2 दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य आणि नाट्य संमेलनाची सुरुवात. संमेलनाला राज्यभरातून आलेल्या कवी, साहित्यिक आणि नाट्यकर्मी उपस्थित. चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलात 3 दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात. स्पर्धकांना राज्य देश स्तरावर कामगिरी दाखवण्याची संधी उपलब्ध होणार. सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. मुंबईतील वात्सल्य ट्रस्टचे विश्वस्त नागनाथ सराफ यांचं निधन. अनेक बालकांना हक्काचं घर देणाऱ्या या संस्थेचा आधारस्तंभ आता निखळला.